फसाना हमारी चाहतों का। चेहरे पे छाई क्या बात है जो तेरी आँख भर आई। देखो तो क्या नजारे हैं तुम्हारी तरह प्यारे हैं। हंसो ना मेरे लिए तुम सभी तो ये तुम्हारे हैं। हो जाने जा हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना। आगमन झाले आहे। मी उपस्थित या सभागृहाच्या आजूबाजूला जे बाहेर आपले कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी कृपया सभागृहामध्ये येऊन बसायचं आहे। आपण या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात करतो आहे। सर्वांना नम्र विनंती आहे कृपया आपण सर्वांनी सभागृहामध्ये येऊन बसायचं आहे। जन्मदिवस आणि या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन शिवसेना शाखा आलोरे आणि विनोद झगडे मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी सन्माननीय शिवसेना नेते आमदार आदरणीय
शिवसेनेचे आदोरे शाखा प्रमुख सन्माननीय प्रसाद लाड, आपण कृपया सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांचं या ठिकाणी आज अत्यंत व्यस्त कार्यक्रमातनं शिवसेना नेते आमदार भास्कर शेठ जाधव हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मी ग्रामपंचायती सदस्य निलेश चावरे यांना विनंती करतो की आपण दादांचं स्वागत करायचं आहे. निलेश चावरे या ठिकाणी विक्रांतदाचं स्वागत करतील. यानंतर या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सन्माननीय राजू शेठ भागवत हे देखील उपस्थित आहेत. मी परशुराम मोहिते ज्येष्ठ शिवसैनिक यांना विनंती करतो आपण राजू शेठ भागवत यांचं स्वागत करायचं आहे. शिवसेना नेते भास्कर शेठ जाधव हे तालुका प्रमुख विनोद झगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीयुत विनोद झगडे यांना खास शुभेच्छा देण्याकरता म्हणून माझ्याबरोबर आलेले माझे ज्येष्ठ सहकारी आणि शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्रीयुत राजू शेठ भागवत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी तालुका अध्यक्ष श्रीयुत सुधीरभाऊ शिंदे, बाळासाहेब शिंदे, श्रीयुत संदीपजी कोलके, आमचे श्रीयुत जाधव, त्याचबरोबर श्रीयुत आज विनोद झगडे यांचा वाढदिवस आहे. आणि ज्या वेळेला असे सगळे सहकारी असं ठरवतात की आपण आपल्यातल्याच आपल्या एका सहकार्याचा, आपल्या एका नेत्याचा, आपल्या एका मित्राचा वाढदिवस, हा वाढदिवस केवळ त्यांचा घरगुती वाढदिवस म्हणून न राहता हा वाढदिवस सार्वजनिक व्हावा आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपलं नेतृत्व हे सर्व समाजाच्या समोर यावं अशा करता म्हणून अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं ही एक प्रथा, एक पद्धत आहे. आणि त्याच पद्धतीनं इथल्या आलोरे शाखेच्या वतीनं तालुका प्रमुख श्रीयुत विनोद झगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. विनोद झगडेंच्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. विनोद झगडेंचा एकंदरीत लढवय्या स्वभाव, एखादं काम हातामध्ये घेतल्यानंतर ते काम पूर्णत्वास नेण्याकरता करावी लागणारी सर्वस्वी मेहनत, प्रसंगी करावा लागणारा सर्व संघर्ष, या ज्या काही गोष्टी असाव्या लागतात त्या विनोद झगडेंच्या ठायी निश्चितपणे आहेत. आणि म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदाची जबाबदारी ही विनोद झगडेंच्यावर येऊन ठेपलेली आहे. अतिशय अडचणीचा काळ आहे, प्रसंगी संघर्षाचा काळ आहे आणि त्या काळामध्ये विनोद झगडेंच्यावर ही जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांकडून मिळालेल्या सदिच्छा, आपल्या सर्वांकडून मिळालेल्या शुभेच्छा
ज्येष्ठांकडून मिळालेले आशीर्वाद आणि सहकाऱ्यांकडून मिळालेली प्रेरणा ह्या सगळ्या गोष्टी विनोद झगडेंना त्यांच्या कारकिर्दीमध्ये अधिक काम करण्याचं अधिक बळ देतील, अधिक शक्ती देतील, ताकद देतील, हिंमत देतील आणि त्यांच्या हातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम होईल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो आणि ते व्हावं अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. आज हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाच्या दिवशी आपण सर्वजण शिवसेना प्रमुखांना अभिवादन तर करतोच आहोत, करणारच आहोत. कारण शिवसेना प्रमुख ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर शिवसेना प्रमुख नावाचं एक झंझावात होता, एक विचार होता. आणि म्हणून जन्माला आलेली व्यक्ती ही आपल्यामधून कधी ना कधीतरी ही जाणारच असते, परंतु त्यांनी दिलेले विचार हे विचार अखंड असतात. त्यांनी दिलेले विचार हे अमर असतात, अजरामर असतात. आणि त्याची प्रचिती आज संपूर्ण हिंदुस्थानला येते आहे की शिवसेना प्रमुखांचा विचार हा किती मजबूत होता, किती प्रगल्भ होता, किती राष्ट्रवादी होता, राष्ट्रध्येयवादी होता. त्याचा अनेक प्रकारे लोकांना निश्चितपणे अनुभव येतोय, परिचय येतोय. आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांना देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. कार्यक्रमाचं निमंत्रण मला ज्या ऑफिसमध्ये मिळालं होतं त्याच्यावर 4ची वेळ होती आणि राजू शेठ आणि आम्ही चोरवण्यामध्ये गेलो होतो. आमचा जीव वरखाली होत होता, कारण मी वेळ पाळतो भयंकर हे सर्वांना माहीत. आणि विक्रांत मला सारखा गाडीत सांगत होता, पप्पा गडबड होणार, 4ची वेळ दिलेली आहे, तुम्ही कार्यक्रमाला येत आहे म्हटल्यानंतर लोक 4 वाजता जमतील आणि आज तुमचाच पत्ता नाही. तेवढ्यात मी विशालला विचारलं, अरे विशाल काही तिकडून निरोप वगैरे आला का? तर आम्ही रेंजमध्ये नव्हतो. विशाल म्हणाला, आम्हाला राकेश शिंदेंचा मेसेज मिळाला आहे की 5:30 वाजेपर्यंत पोहोचा. मी म्हटलं बहुतेक सगळं आपल्या पथ्यावर पडलं आहे आणि म्हणून 5:30 वाजून गेले तरी मी इथं पोहोचलो नव्हतो आणि म्हणून माझी थोडी घालमेल चालली होती. परंतु सुदैवानं कार्यक्रमालाच उशीर झाला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मला चुकता आलं नाही. नपेक्षा मला वाटतं 1-1.5 तासामध्ये लेट झालेल्या वेळेमध्ये कदाचित हा कार्यक्रम उरकून गेला असता. आणि म्हणून खरा कार्यक्रम सुरू व्हायचा आहे. ज्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालायचा बाकी आहे, ज्या अर्थी हिंदवी स्वराज्य आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना कार्यक्रम आपले पुष्पहार घालायचा बाकी आहे, त्या अर्थी नेते मंडळी या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आपण सर्वांनी थांबावं आणि हा कार्यक्रम अधिक चांगला करावा, अधिक दर्जेदार करावा, अधिक गोड करावा अशा प्रकारची विनंती करतो. विनोदला पुन्हा एकदा लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांचा आज स्मृतिदिन आहे, त्यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करताना अजित गुजर आणि बाळासाहेब शिंदे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहे. प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा
बाळासाहेबांचं आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आज आपण सर्वांनी सकाळपासून आदरणीय सन्माननीय हिंदू हृदय सम्राटांना आपण नतमस्तक झालेलो आहोतच। आज ज्यांचा वाढदिवस आहे ते या तालुक्याचे सन्माननीय आदरणीय तालुका प्रमुख विनोदजी झगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना राजकीय कारकिर्दीसाठी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय शिवसेना उपनेते ज्यांचा आदर्श पुऱ्या महाराष्ट्राने घेतलेला आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की शिवसैनिक कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, तो राजन साळवी साहेबांसारखा असावा, हा आदर्श त्यांनी या पुऱ्या महाराष्ट्राला घालून दिला आहे। ते आपले सर्वांचे सन्माननीय आदरणीय उपनेते आणि राजापूरचे विद्यमान आमदार राजनजी साळवी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक माजी तालुका प्रमुख आणि तालुका समन्वयक आदरणीय सुधीरभाऊ शिंदे, शिवसेना सचिव सन्माननीय संतोष सुर्वे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक बळीरामदादा शिंदे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका प्रामाणिक कार्यकर्त्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। मी सर्वप्रथम विनोद झगडे साहेबांना कार्यकर्ता मानतो आणि नंतर ते पदाधिकारी म्हणून मी त्यांना सन्मान देतो की कार्यकर्ता कसा असावा हा एक आदर्श त्यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना, आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ते संघटनेत असल्यापासून, आता तर ते तालुका प्रमुख आहेत, परंतु ते असल्यापासून आम्हाला त्यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आणि शिस्त ही आम्हाला त्यांनी शिकवली। मित्रांनो, सन्माननीय झगडे साहेबांना या ठिकाणी जबाबदारी, तालुका प्रमुखाची जबाबदारी दिल्यानंतर या तालुक्यामध्ये एक वेगळी परिस्थिती होती। तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाची वाताहत आपण सर्वजण पाहत होतात आणि अशा अवघड काळामध्ये आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये सन्माननीय झगडे साहेबांना या ठिकाणी पक्ष प्रमुखाने आणि सर्व नेते मंडळींनी एक अचूक कार्यकर्ता ओळखून त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली। तालुका प्रमुख झाल्यापासून आतापर्यंत ती जबाबदारी त्यांनी निशर्तपणे आणि खरोखरच पक्षाला अभिप्रेत असणारं संघटन कौशल्य कसं असावं ते त्यांनी आपल्या या अल्प कालावधीमध्ये सर्व सन्माननीय नेते मंडळीला दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणूनच ही सर्व नेते मंडळी त्यांच्यावरती जे प्रेम करतात किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला, कुठल्याही त्यांच्या निमंत्रणाला ते येतात, त्याचं कारण आहे की झगडे साहेबांचं कार्य हे संघटनेच्या आणि आपल्या पक्षाच्या हितासाठी खूप मोठं आहे। त्यांनी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी तयार केले। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पुढं आणण्यासाठी त्यांनी जे काय, म्हणजे माझ्यासारखे अनेक विभाग प्रमुख आता जे दिसत आहेत, ह्या सगळ्यांना बळ देण्याचं काम या अवघड परिस्थितीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते झगडे साहेबांनी केलं। आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की काही जरी झालं, वाटेल ते झालं, तरी आपण या पडत्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी राहून आज पक्षावरती आलेली जी परिस्थिती आहे, परिस्थिती आली होती परंतु ती परिस्थिती आता गेलेली आहे, कारण परिस्थिती पलटी झालेली आहे आणि ही होणारच होती। हा सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य जनता देखील हे बोलत होती की हे जे काय झालं आहे हे चुकीचं झालेलं आहे आणि अजूनही जे काय ते करतायत ते साफ चुकीचं करतायत। तरी आज ही जी पक्षाची, तालुक्याची जी आज अवस्था आहे अतिशय चांगली आहे। झगडे साहेबांनी या ठिकाणी हा तालुका चांगल्या पद्धतीने एकसंघ ठेवण्याचं काम केलेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांना, मग तो शेवटचा बूथ प्रमुख असेल, तो सर्व शेवटचा कार्यकर्ता असेल, तरी देखील त्याला त्या ठिकाणी सन्मानाने वागणूक देऊन, त्याच्या अडीअडचणी जाणून, त्याला योग्य ते सहकार्य करून त्यांनी ह्या संघटनेमध्ये बळकटी आणण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि नक्कीच भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये शिवसेनेचं जे काय प्रभुत्व आहे किंवा जे शिवसेनेची जी ताकद आहे ती नक्कीच या ठिकाणी या सगळ्या नेते मंडळीच्या सहकार्याने तालुका प्रमुख विनोद झगडे साहेब
हे या ठिकाणी नक्कीच वाढवतील अशी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्वसामान्य शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल आशा आहे आणि आम्हाला त्यांच्या कार्याबद्दल अभिमान आहे. मला या ठिकाणी सन्माननीय झगडे साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त 2 शब्द बोलण्याची या विनोद झगडे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संधी दिली. मी शतशः आपला या ठिकाणी ऋणी आहे, कारण बरेचसे वक्ते या ठिकाणी आपले अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. असंच आपलं सहकार्य झगडे साहेबांच्या पाठीशी आपण ठेवूया, संघटनेच्या पाठीशी ठेवूया, पक्षाच्या पाठीशी ठेवूया आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही शिवसेना परत एक वेळ जशी होती तशीच या तालुक्यामध्ये डौलाने आणि हा भगवा झेंडा फडफड करत या ठिकाणी नक्कीच डोलल्याशिवाय राहणार नाही, एवढी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत समितीच्या पेढे गणाच्या सदस्या सन्माननीय ऋतुजा. शिवसेना पक्षाची परिस्थिती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि अशा परिस्थितीत उद्धवजींनी विनोदजी झगडे यांच्याकडे तालुका क्रमांकाची धुरा सोपवलेली आहे आणि अशा अवस्थेत ते आपल्या तालुक्यामध्ये जो पक्षाची धुरा वाहत आहेत ते उल्लेखनीय आहे. आज तळागाळातून हा कार्यकर्ता फार मोठा झालेला आहे. गावामध्ये सतत 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचा सदस्य असं त्याने आपला चांगल्या रीतीने ठसा उमटलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य गोरगरीब माणसांपासून सर्वांना मायेचा हात देणारा असा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या आज आपण अभिषेक सोहळ्याला जमलेला आहात. त्या उपस्थित सर्व शिवसैनिकांना मी धन्यवाद देतो की असा कार्यकर्त्याला आपण पाठबळ देणं अत्यंत गरजेचं आहे. मी सन्माननीय उपनेते आमचे राजनजी साहेबी आणि नेते भास्करराव जाधव यांना विनंती करेन की आपण अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावं, कारण शिवसेनेची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, आमच्यापेक्षा तुम्हाला ज्ञात आहे. तेव्हा अशा कार्यकर्त्याला पाठबळ देणं आज काळाची गरज आहे. आपण या ठिकाणी मी माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या आलोरा जिल्हा परिषद गटातर्फे विनोदजींना लाख शुभेच्छा देतो. त्यांचा असाच रीतीने उत्कर्ष चांगल्या रीतीने होवो अशा माझ्या कुटुंबातर्फे आणि विभागातर्फे सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की विनोदजी झगडे साहेब यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन आहे, वाढदिवस आहे आणि आत्तापर्यंत ज्यांनी या ठिकाणी वर्णन केलं ते खरोखर या ठिकाणी जर विचार केला तर झगडे साहेबांचा स्वभाव हा शांत, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जरी वादळ उठलं, वावटं उठलं तर या ठिकाणी शांतपणे विचार करून निर्णय घ्यायची क्षमता ही या ठिकाणी झगडे साहेबांच्यामध्ये आहे. कारण मी त्यांना फार जवळनं प्रत्येक पाहिलेलं आहे. मागच्या वर्षी इलेक्शनच्या वेळेला या आलोरे मतदान केंद्रात मी स्वतःच होतो या ठिकाणी. तेव्हा मी शासकीय सेवेमध्ये होतो आणि सगळं जवळनं पाहिलं की त्यांची मेहनत, त्यांची असते चिकाटी आणि आपल्या मताला आपण कशा पद्धतीने हाताळायचं, त्यांना कशा पद्धतीने मान मानता द्यायचं, त्यांच्या कशा ठिकाणी आपण त्यांच्याजवळ वागायचं हे त्यांच्याकडे शिकावं. आणि मी आज या ठिकाणी एवढंच सांगेन की या आलोरामध्ये त्यांनी बरेचसे या ठिकाणी कामंसुद्धा केलेले आहेत. बऱ्याचशा लोकांच्या या ठिकाणी प्रसंगामध्ये त्या ठिकाणी ते उभे राहिलेले आहेत आणि अशा प्रसंगामध्ये जो उभा राहतो तोच आपला खऱ्या अर्थाने एक सारथी असतो आणि याचा विचार सगळ्यांनी करावा. आणि मी जाता एकच या ठिकाणी सांगेन, त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी आदरवासीने खंबीरपणे उभं राहावं. एवढं या ठिकाणी मी आजच्या ह्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मी सगळ्यांना या ठिकाणी अगदी मानाचा मुजरा करून या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत राहणारे, प्रसंगाला धावून येणारे. आज बरीच वक्त्यांचे इथं भाषणं होणार आहेत, पण मी एकच किस्सा सांगेन. आमच्या कुंभारली गावात ज्यावेळी काठेवाडीत त्या वाडीला ज्यावेळी पुराचा धोका निर्माण झाला होता, विनोदजींना ज्यावेळी कळलं ते विनोदजी तातडीने धावून आले आणि ते काम, जो धोका होता तो तात्पुरता का होईना ताबडतोब त्यांनी त्याप्रमाणे नियोजन केलं आणि ते दूर केलं. असा कार्यकर्ता पाहिजे, असा नेता पाहिजे, प्रसंगाला धावून येणारा. म्हणून मी माझ्या कुंभारी गावातर्फे
कुंभारली ग्रामपंचायतीतर्फे आणि कुंभारली शिवसेना शाखातर्फे त्यांना आई महाकालीला प्रार्थना करतो, उदंड आयुष्य देवो, त्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न करतील त्या ठिकाणी त्यांना यश हो अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोदजींबद्दल खऱ्या अर्थाने सांगायचं झालं की विनोदजींनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असेल किंवा महिला आघाडी असेल, युवासेना असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन आज ज्या अर्थाने काम करत आहेत चिपळूण तालुक्यामध्ये. विनोदजी ज्यावेळेला शिवसेना पक्ष फुटला, शिवसेनेमध्ये ज्यावेळेला गद्दारी झाली, त्यावेळेला म्हणजे कठीण काळामध्ये विनोदजींकडे शिवसेनेमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला भूकंप घडला किंवा शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, त्याचबरोबर चिपळूण तालुक्यामध्ये देखील अनेक नेते जेव्हा शिवसेनेला सोडून गेले, त्यावेळेला अशा पडत्या काळामध्ये चिपळूणची धुरा विनोदजींकडे देण्यात आली. मला सांगायला एक प्रसंग आठवते की ज्यावेळेला सकाळी सामनामध्ये विनोदजींची नियुक्ती झाली, त्याच वेळेला पहिलं आंदोलन विनोदजींकडे आलं होतं. ते आंदोलन असं होतं की शिवसेनेचे त्यावेळेचे नेते रामदासभाई कदम यांच्या विरोधात आंदोलन करायचं होतं आणि ही पहिली आंदोलन विनोदजींकडे असं आंदोलन आलं होतं. त्यावेळेला चिपळूणचे बऱ्यापैकी सगळे नेते बाहेर होते, चिपळूणमध्ये कोणी नव्हतं, फक्त विनोदजी इथे होते आणि यांच्याकडे ती जबाबदारी आली होती. पहिल्याच दिवशी पहिलं आंदोलन शिवसेनेच्या नेत्याच्या विरोधात करायचं होतं माझी, आणि ते आंदोलन झालं. विनोदजींनी 100% आंदोलन यशस्वी केलं चिंतनाक्यामध्ये. आणि मला वाटतं संध्याकाळीच विनोदजींना कॉल देखील आला होता. संध्याकाळी विनोदजींना कॉल आला होता अण्णांचा, की अरे विनोद काय तू केलंस, की भाईंच्या विरोधात आंदोलन केलं. ते आंदोलन एक चपला किंवा चपलांचा हार असेल किंवा अन्य प्रकारचं ते आंदोलन होतं, परंतु विनोदजी तिथे घाबरले नाही की शिवसेनेची दिलेली जबाबदारी, उद्धवजींनी दिलेला आदेश शिरसावत करत, तो माजी नेते होते कुठेही बघितले नाहीत, शिवसेने दिलेला आदेश हा शिरसावत करत विनोदजीने पहिलं आंदोलन यशस्वी केलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने विनोदजींची सुरुवात झाली आमच्यासारख्या युवकांना घेऊन. आज देखील साहेब सांगतो, महिला आघाडी असेल, युवासेना असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन बांधणी करण्याचं काम विनोदजी करत आहेत. अशा या नेत्याला आमच्या संपूर्ण युवासेनेकडून उदंड आयुष्य लावो. खिरडीच्या सुकाई मातेला आम्ही प्रार्थना करतो, आई रामवर्धनीच्या चरणी प्रार्थना करतो की विनोदजींच्या सर्व आकांक्षा इच्छा पूर्ण होत, हे आम्ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्षत्रिय कुलावंतास शिवासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी. पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित असणारे, वाढदिवसानिमित्त स्वतः प्रभाकर जाधव फेटा बांधून आलोय आणि त्यांनाही फेटा बांधायला घेऊन आलो माणूस. त्यांच्यावर अति प्रेम करणारी माणसं आहेत. मी त्यांना बोललो, मी बसलो होतो पंचायत समितीमध्ये, प्रभाकरराव तुम्ही कुठे जाताय? म्हटलं आमच्या लाडक्या माणसाचा वाढदिवस आहे आणि त्या कार्यक्रमाला मी जातोय. कोण हो? अहो म्हटलं विनोद झगडे. खरोखर विनोद झगडे, तुम्ही झगड्यात तुमचा 17 आहे की नाही, तुम्हाला खतरा नाही आहे. तुमचा जन्मतारीख 17 आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खतरा नाही, तुम्ही चांगलं काम करताय. विनोद झगड्यांचा सौम्य स्वभाव आहे, व्यक्तिमत्व सौम्य आहे. तुमच्या तोंडात साखर. आम्ही येताना गाडीमध्ये चर्चा झाली, संदीपराव म्हणतात खरोखर तोंडात साखर असणारा माणूस आहे. मी लगेच बोललो, छक्केपंचे करणारा कार्यकर्ता नाही तो. राजनजी साहेब, आमच्या चिपळूण तालुक्याला 2 तालुका प्रमुख लाभलेत, दोन्ही चांगले आहेत. इकडे विनोद झगडे, तिकडे संदीप सावंत, चांगलं मनापासून काम करतायत. रात्री बेरात्री आमच्या संदीप सावंतचा फोन 9860 2450 24 कुणीही लावा, तो फोन दुसऱ्या मिनिटाला उचलला जातो. असे आम्हाला तालुका प्रमुख मिळाले आहेत. मी विनोदजींना एकच सांगेन, विनोदजींच्या बरोबर माहोल चांगला असतो कार्यकर्त्यांचा. मी सचिन लाड वगैरे यांचं कौतुक करेन की अशी भरतसं मांडई बसली की मला छत्रपती शिवाजी महाराजांची राजसदन आठवते. मी विनोदजी झगडे तुम्हाला एक सांगतो की तुम्ही कार्यकर्ता पारखायला शिका. आज आमच्या संघटनेमध्ये ती गरज आहे. बाळासाहेबांनी त्या काळामध्ये कार्यकर्ता पारखला आणि म्हणून शिवसेनेची सत्ता 1995 सालामध्ये आली आणि आम्हाला ग्रहण लागलं. राजकीय भूकंप झाला 2004मध्ये. इथल्या शिवसेनामध्ये भूकंप झाला, भास्करराव शिवसेना सोडून गेले आणि ती बुडती शिवसेना सदानंद चव्हाणांनी वाचवली. त्या काळामध्ये असणारी ही मंडळी, त्यांचंही नाव घेणं गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर असणारे हे शिलेदार
मग आमचे राकेश शिंदे असतील, सुधीर शिंदे असतील, अशी नामवंत मंडळी उभी राहिली आणि बुडणारी शिवसेना अशी वर अलगद काढली आणि 2009मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला. आता आमच्या या शिवसेनेला वाली कोण नाही इकडे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये. मी उपनेत्यात आपण उद्धवजींना सांगा असा बलदंड बलवान नेता या इकडे मतदारसंघाला द्या, जेणेकरून कार्यकर्त्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं नेतृत्व द्या आणि हे वैफल्यग्रस्त असलेली शिवसेना हे आमची एक संध राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी एकच सांगेन, विनोदजी तुमचं काम खरोखर चांगलं आहे, तुमचं कौतुक करावं किती. लाडका कार्यकर्ता म्हणून मी म्हणतो. मी माझ्या घरी सांगून आलो आज आई मला उशीर होईल, रात्री 12 पण वाजतील, कारण मी माझ्या खास माणसाच्या एकटा मी आलो आहे साहेब 55 किलोमीटरवरून. आमचा वाघर मतदारसंघात म्हणजे आमचं गाव आहे रामपूर मार्ग तामणराजांची, आणि तिथून मी या शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. मी संदीप सावतांना फोन केला की आपण जाऊया, आणि म्हणून ही सगळी नामवंत मंडळी आलेली आहेत. तुम्ही कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा, गुणवंत आहातच अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला लाख शुभेच्छा देतो. संत कबीरांचा एक दोहा तुम्हाला सांगतो, पशु का होता है पनैया नर का कुछ न हो जाए, पशु का होता है पनैया नर का कुछ न हो जाए, एक बार नर करनी करे तो नर का नारायण बन जाए असं संत कबीर म्हटलेत. त्याप्रमाणे तुम्ही नारायण बनाची तुम्हाला ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे कार्यकर्ता उभा करा. मी मगाशी म्हटलं रत्नपारखी व्हा. छत्रपती शिवाजी महाराज सदैव बसले होते आणि राजगडाचे सदैव बसले होते आणि तिकडून वरात आली. त्या वरातीमध्ये एक न्हाव्याचा पोरगा बनाटी खेळत होता त्या काळामध्ये. आता बनाटी हा कालबाह्य विषय झाला आहे. 12 आखाड्यामधला बनाटी खेळ खेळत होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी हेरलं. त्या मुलाला बोलवलं, नाव विचारलं, नाव काय तुझं? तर माझं नाव जीवा महाले. त्याच्या पाठीवर थाप मारली, सुंदर तू एक तलवार चालव. तलवारबाजीचा खेळ त्यांनी दाखवला होता. डोक्यावरचं नारळ फोडण्याचं कसं त्यावेळेला जीवा महालेने दाखवलं होतं. आणि ते शिवाजी महाराजांनी हेरलं आणि ते कामाला कुठं आलं? प्रतापगडाच्या पायथ्याशी कामाला आलं. तेव्हा फार मोठा महाराष्ट्र चिंताग्रस्त होता आणि त्या चिंताग्रस्त महाराष्ट्रामध्ये महाराजांनी 2च माणसाला बोलवलं, एक जीवा महाले आणि एक शिवजी काशी फार मोठा ताकदवान होता. अशा 2 माणसांना बोलवलं. बघा तसे तुम्ही रत्नपार किंवा विनोदजी असे चांगले कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्ते मागे राहतात, गुणवंत कार्यकर्ते, कर्तबगार कार्यकर्ते आहेत आमच्या शिवसेनेकडे. अशा कार्यकर्त्याला पदं द्या, त्या पदाला हे कार्यकर्ते न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या कौंडर सामान्याच्या वतीनं, माझ्या शिवसहकार सेनेच्या वतीनं आणि वाघर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राचे नेते भास्कर जाधव यांच्या वतीनं आपल्या वाढदिवसाला लाख शुभेच्छा देतो. आप जीवो हजारो साल के दिन हो 50,000 अशी आई जगदंबेचे प्रार्थना करतो. आणि काहीतरी लिहिलंय माझे वडिलांनंतर मी पहिल्यांदा कोणावर काहीतरी लिहिलं असेल तर ते विनोद दादा आहेत. कायम माझ्या पित्याप्रमाणे माझ्या पाठीशी असतात. तसं म्हणायला गेलं तर मी इथे एक लग्न होऊन आलेली सुनबाई आहे आणि त्या सुनबाईच्या पाठी एक लेकीप्रमाणे उभा राहणारा बाप माणूस म्हणजे माझा विनोद दादा आहे. आज माझी मुलगी झाली, आज माझा बड्डे असला. गेल्या कोरोना काळात माझ्या वडिलांचं निधन झालं, पण त्यानंतर माझ्या बापाची जागा घेतलेला पहिला माणूस म्हणजे माझा विनोद दादा आहे. वहिनी माझ्या आईसारख्या पाठीशी असतात. ज्यावेळेस मी डिलेवरीसाठी पहिल्यांदा हॉस्पिटलला गेले, दादा इथे अवेलेबल नव्हते. त्यांनी वहिनीला घरून माझ्या पाठोपाठ, गाडीच्या पाठोपाठ वहिनी तिथे पहिले हजर होत्या. माझी आई पोचायच्या आधीसुद्धा वहिनी माझ्या तिथे हजर होत्या. त्यांच्यासाठी काही लिहिलं आहे. त्या दादांना विनंती आहे, काही चुकलं वगैरे असेल तर थोडं माफ करा. वाढदिवस मनाची श्रीमंती जपणाऱ्या आपल्या माणसाचा. जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात, परंतु काही माणसे अशी असतात जे त्यांच्या स्वभावामुळे, कामामुळे कायमचे स्मरणात राहून जातात. अशा व्यक्तीचे स्थान जीवनात आदराचे असतेच आणि ह्या आदरणीय व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्त्व व्यक्त करणे आपले कर्तव्य असते. खूपदा बोलून किंवा ऐकून सगळ्याच भावना, विचार या व्यक्त होणे कठीण जाते. म्हणूनच माझ्या आयुष्यातील या आदरणीय व्यक्तीबद्दल म्हणजेच आमचे वडील बंधू श्री विनोददादा झगडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून फक्त व्यक्त होण्याचा हा छोटासा प्रयत्न. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात. आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावेत. इतकी प्रगती करा की काळी पाहत राहावा.
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या हीच आई गंगादेवी व देव सोमेश्वराचरणी प्रार्थना. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा. सागरापरी अथांग तुम्ही तर कधी खळखळणारा लाटा, सागरापरी अथांग तुम्ही तर कधी खळखळणारा लाटा, समाजसेवाचा उचलून वसा तुडवीत आलात कष्टाच्या पायवाटा. स्वप्न फक्त पाहायची नाही तर ती जगायची असतात व कष्टाच्या मार्गावर चालून ती कशी पूर्णत्वास न्यावी याची प्रेरणा दादा आम्हाला नक्कीच तुमच्याकडून मिळते. फक्त स्वप्न दाखवणे नाही तर ती स्वप्न पूर्ण करायची जिद्द उराशी बाळगून झपाटल्यासारखं काम करून पूर्णत्वात नेणारच असे आमच्या दादांचं कर्तृत्व. यशाच्या आकाश जेब घेऊन योग्य वेळी जमिनीवर कधी विसावावं याचं अचूक असं नियोजन तुमच्याकडे पाहायला मिळतं. सर्वतोपरिचित असलेलं व आपुलकीच्या मायेनं भरलेलं व्यक्तिमत्व, बाल ते आबालवृद्धांपर्यंत भावनिक समीकरण असलेले, सर्वांना क्षणार्धात आपलंसं करणारे, समोरून कुणी कितीही संमिश्र स्वरूपाची प्रतिक्रिया दिली तरी संयमाने प्रत्युत्तर देणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील असणारे, इतरांच्या सुखात स्वतःच्या सुखा इतकंच सुख मानणारे, कुणी कितीही वाईट चिंतले तरी त्यातूनच पुढे चांगले विचार घेऊन जाऊन खंबीर नेतृत्व करणारे आणि प्रचंड मनुष्यरूपी संपत्तीने भरलेला बँक बॅलन्स घेऊन जगणारे असे आमचे दादा. जसं काही गोष्टी हाताच्या बोटावर हिशोब ठेवून मोजता येत नाहीत तसंच काहीसं दादांची मानवी संपत्ती मोजता येणार नाही इतकी अफाट आहे. तसं मानवी संपत्ती मिळवणं खूप सोपं आहे हो, पण जपून ठेवणं प्रत्येकाला जमते असं नाही. पण हे अवलियाच्या शाब्दिक भावनिक आणि वात्सल्यामुळे टुकून आहे. तुम्ही सामाजिक कार्याची छाप प्रत्येक ठिकाणी समाजतत्पर राहून उमटवत आलात आणि या कार्याची पोचपावती प्रत्येक गावागावातून वाड्या वस्त्यातून तुमचं नाव घेताच माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना मिळते यात तीळ मात्र शंका नाही. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देता येतात ते सामान्य, बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देता येतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य. असंच काहीचं तुमचं नेतृत्व दिसून येतं दादा. विनोद दादा म्हटलं की आपसुकच माणुसकी, बांधिलकी, भला माणूस इत्यादी शाब्दिक उपमा सोबत जोडल्या जातात आणि त्या काही अशाच नाही बरं का, त्यामागेही अनेक कारणे आहेत. कधीही कोणत्याही वेळेस मदतीसाठी तत्पर असणारा हा दूत असंच मी म्हणेन. कारण सामाजिक कार्य व इतर सामाजिक बांधिलकीस तुम्ही तुमचे कायम कौटुंबिक जबाबदारी प्रमाणात हाताळलेत. अडीअडचणीच्या वेळी आपल्या शत्रूसोबतही मित्रासारखा खंबीर उभा असणारा व वाटेल ती मदत करण्यासाठी जीवाचं रान करणारा अवलिया, सामाजिक कार्यात मदत करण्यासाठी कुठल्याही लोकांचे ओळखीचे ओळखपत्र न मागणारा व कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नाकणारा भल्या मनाचा माणूस अशी स्वतःची ओळख करून कामातून करून दाखवलीत तुम्ही. अपघात, रक्ताची कमतरता, कौटुंबिक समस्या, दुर्गम गावातील वाड्या वस्त्यावरील अनेक गरजू प्रश्न, गरीब कुटुंबातील बेरोजगारी, आरोग्य संदर्भातील मदती, कुणाला कशी लागेल तशी मदत तुम्ही करत आलात. वेळेत स्वतःचे कौटुंबिक जीवन बाजूला सारून इतरांसाठी प्रथम प्राधान्य तुम्ही नेहमीच देत आलात. खूपदा तुम्हाला अनेक खोचक ठिकाणंही सामोरे जावे लागते कारण तुम्ही कधीच तुमच्या कामाचे भांडवल करून मार्केटिंग केले नाही, परंतु तुमच्याकडे येणारा मदतीचा आशेचा ओघ व लोकांची विनोदच्याकडे आल्यावर नक्कीच काही ना काही मदत होईल, शेठ नाराज करणार नाहीत हा मिळवलेला विश्वासच तुमची मिळकत मानत आलात. याच विश्वासाच्या जोरावर पुढे यशस्वी वाटचाल करत राहिलात. हीच आमच्या दादांची सामाजिक संपत्ती त्यांना मोठं बनवते. म्हणूनच दादांच्या विरोधकांनी हे नक्कीच लक्षात ठेवावं. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआपच पसरत जातो. संघर्षमय जीवनाचा प्रवास कायमच तुमच्या वाट्याला, पण यातूनही सुलभ मार्ग काढून तुम्ही ध्येयाच्या मार्गावर अविरत निष्ठेने काम करत आलात. लहानपणापासूनच संघर्षाच्या धाग्याची तुमची गाठ बांधली गेली. ती गाठ मेहनतीच्या शक्तीने सोडवत व कष्टाच्या मार्गावर अविरत चालत असताना भविष्याचा सोडवत आलेला गुंता आज तागायत आम्ही पाहतो आहोतच. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्टच. हेच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना कायम सांगत आलात. संघर्षाची झळ तुमच्या सहकाऱ्यांना लागू नये, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडीअडचणी व त्यांचे मार्ग सुखकर व्हावे यासाठी होणारी तुमची तगमग व इतरांना प्रेरणादायी ठरत असावी. नक्कीच फक्त स्वप्न दाखवणे नाही तर तीच स्वप्न पूर्ण करायची जिद्द उराशी बाळगून सपाटल्यासारखं काम करून पूर्णत्वात नेणारच असे आमच्या दादूंचे कर्तृत्व.
फक्त स्वतःपुरता नाही तर माझ्यासोबत माझे सहकारीसुद्धा तितकेच पुढे जावे यासाठी धडपडणारे व वाटेल ती मदत करायला कधीही तयार असणारे व्यक्तिमत्व. स्वप्न फक्त पाहायची नाही तर ती जगायची असतात व कष्टाच्या मार्गावर चालून ती कशी पूर्णत्वात न्यावी याची प्रेरणा दादा नक्कीच आम्हाला तुमच्याकडून मिळते. प्रत्येक प्रसंगात पाठीशी असणारा खंबीर हात व चुकीच्या वेळेत योग्य मार्गदर्शन करणारे वडील बंधू तुम्हीच आहात याची जाणीव नक्कीच होत आहे व होत राहील, यात कुठलीही शंका नाही. असंख्य जनतेचे आशीर्वाद अवाढव्य प्रेम तुमच्या पाठीशी आहेच. उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो. आई गंगादेवी व देव सोमेश्वराने तुमची सारी स्वप्न पूर्ण करो हीच सदिच्छा. शब्दांची सांगड घालताना काही चुकलं असेल क्षमस्व. दादा पुनश्च वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यानंतर आयुष्याचा वेध घेणं. विनोद झगडे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची कारकीर्द शिवसैनिकपासून सुरू झाली. मग ग्रामपंचायत सदस्य झाले, सरपंच झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती झाले आणि प्रत्येक वेळेला त्यांचं काम आपण जवळून पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून काम करताना ही जबाबदारी अडचणीच्या वेळी त्यांच्यावर आली. 20 जून 1922 साली शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेनेचे 40 आमदार, शिवसेनेचे 13 खासदार शिवसेना सोडून गेले आणि संपूर्ण पक्ष अडचणीत आला असताना या तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून विनोद झगडे यांनी जे काम केलं आहे ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. कारण या तालुक्याचे आमदार म्हणून सदानंद चव्हाण साहेब यांनी 2 वेळा आमदारकी भूषवली. 19च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांनी या तालुक्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तालुक्याला कोणी वाली उरला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये विनोद झगडेने केलेलं काम खऱ्या अर्थानं गौरवास्पद आहे. मला माहीत आहे ज्यावेळी आमदार नसताना एक तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना तर संपूर्ण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं फार अवघड आहे. पण त्या पूर्ण नाही करता आल्या नाहीत तरी प्रत्येक शिवसैनिकाचं कार्यकर्त्याचं समाधान करण्याचं काम माननीय विनोद झगडे यांनी निश्चितपणे केलेलं आहे. मी आज या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं सांगेन की शिवसेनेमध्ये अनेक वादळ आली. पूर्वी छगन भुजबळ 18 आमदार घेऊन बरोबर गेले, शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यातूनही शिवसेना सावरली. त्यानंतर नारायण राणे गेले 10 आमदार घेऊन, त्यातूनही शिवसेना सावरली. राज ठाकरे गेले, त्यातूनही शिवसेना सावरली. आज शिवसेनेचे 40 आमदार 13 खासदार निवडून गेले आहेत. पण जोपर्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे तोपर्यंत या शिवसेनेला कुठेही धक्का लागणार नाही हा विश्वास आज या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि विनोद झगडे यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना आई रामवरदानीनं उदंड आयुष्य द्यावं, त्यांना चांगलं आरोग्य द्यावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व विनोद झगडे साहेब यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक. तळागाळातील कार्यकर्ता कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनोददादा झगडे. अत्यंत संयमी, मितभाषी, पण स्वतःला पाहिजे ते गोड बोलून कसं करून घ्यायचं ह्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे विनोददादा झगडे. पक्षाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विनोददादा झगडे यांनी तालुका प्रमुख पदाची जबाबदारी घेतली आणि आम्हाला असं वाटलं होतं की एवढा मोठा तालुका, एवढे समोर दिग्गज लोक आहेत, विनोददादा झगडे कसे सगळं पेलवणार, झेपवणार आणि सहन करणार. परंतु विनोददादांनी ज्या पद्धतीने वरिष्ठांची मर्जी राखत सर्वसामान्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सोबत घेत त्याच्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम करत
योग्य ते मार्गदर्शन करत चिपळूण शहरासह तालुक्यामध्ये भगवा झेंडा कसा फडकेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष कुठेतरी अडचणीत आहे तर तो अडचणीतल्या पक्षाला कशी उभारी देता येईल ह्यासाठी सबंध दिवस आणि पूर्ण रात्र जे कष्ट करतायत ते तालुका प्रमुख विनोददादा झगडे. अत्यंत गरीब परिस्थितीतून उभारलेलं नेतृत्व आहे. त्यांच्याकडे असे करोडो रुपये नाही आहेत की हे पैसे घे, हा प्रोग्राम घे, हे पैसे घे, तू या कार्यकर्त्याला मदत कर, असं कुठेही नाही. परंतु विनोददादा झगडेंनी एखादं काम मनावर घेतलं की ते पैसे कुठूनही उभे राहतात, पण त्या माणसाचं काम हे 100% पूर्ण करतात, असा अनुभव आमचा आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ज्योत से ज्योत जलाते चलो, आपस का प्यार बढ़ाते चलो, तसं विनोददादांनी एक एक कार्यकर्ता गुंपत एक मोत्याची माळ म्हणजे शिवसैनिकांची माळ तयार केली. जे शिवसैनिक काठावर होते त्या सगळ्या शिवसैनिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामध्ये राहून कसा फायदा आहे आणि निष्ठा म्हणजे काय याचं त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं. आणि म्हणूनच चिपळूण शहरासह तालुक्यामध्ये एक भगवा झंझावात तयार होतोय. आता जर तुम्ही बघितलं तर चिपळूण शहराशिवाय चिपळूण तालुक्यात होऊ दे चर्चा एक चांगला प्रोग्राम संपूर्ण तालुक्यात शहरामध्ये झाला. ह्या प्रोग्रामला शिवसेनेचे नेते भास्कर शेठ जाधव यांच्यासह विनायक राऊत साहेब आणि ही सगळी मान्यवर मंडळी तिथं उपस्थित होती. त्यामुळे होऊ दे चर्चा माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नेमकं भविष्यातलं ध्येय धोरण काय आहे ह्याची सगळी माहिती जनतेपर्यंत पोचली. आणि त्यातूनच महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला जॉईन झाले आणि एक आपली वज्रमूठ तयार झाली. आज जर आपण बघायचं असेल तर भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे. आणि हे जेव्हा आपल्याला सामोरं जायचं त्यावेळेला सचिन भाऊ कदम असतील, आपले शिवसेनेचे उपनेते राजन साळवी साहेब असतील, त्याच्याशिवाय क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम असतील, त्याशिवाय आपले संघटक सुधीर भाऊ शिंदे, राजूशेठ देवळेकर यांच्यासारखी अशी सगळी दिग्गज मंडळी आपल्यासोबत आहेत. आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा या पक्षाचा ज्या उमेदवाराला ज्या महाविकास आघाडीच्या घटकाला पाठिंबा असेल त्याच्या मागे आपण खंबीर उभं राहायचं आहे. आणि आज जर आपण आपापसामध्ये मतभेद केले तर भविष्यामध्ये आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं. आणि हे नुकसान होऊ नये आपण सगळे एक संघ राहावं म्हणून मितभाषी, संयमी आणि कार्यतत्पर आणि मदतीला धावणारे एक नेतृत्व आपल्या वरिष्ठांनी आपल्यामध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे सन्माननीय मला मोठ्या भावाप्रमाणे आहेत ते सन्माननीय विनोददादा झगडे. तालुका प्रमुख खूप झाले, खूप होतील. ह्याच्या आधीच्या तालुका प्रमुखांनी पण सुरेख काम केलं, पण त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. आता आपल्या पक्षाचं मध्यंतर झालेलं आहे त्यामध्ये थोडं अंतर आहे. आणि म्हणून आपल्याला शिवसेनेच्या नेत्यांकडनं येणारा प्रत्येक आदेश हा झगडे साहेबांच्या माध्यमातून युवा सेना असेल, महिला संघटना असेल किंवा बेसिक शिवसेना असेल ह्यांना मिळणार आहे. आणि तो आदेश सगळेजण शिरोधार्य मानून जीवतोड मेहनत करून आपला जो भगवा ह्या तालुक्यावरचा खाली आलेला आहे तो भगवा आपल्याला पुन्हा एकदा फडकवायचा आहे. आणि विनोददादा तुमचं जे स्वप्न आहे किंवा ह्या सगळ्या व्यासपीठावरच्या लोकांचे जे स्वप्न आहे हे 100% पुरं करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असं आम्ही इथं अभियोजन देतो. इथंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक छोटेसं आमच्या बेबल साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्या शहरामध्ये सगळ्या मिटिंगला सहकार्य करतात. तो विनोददादा तुमचा बड्डे आहे पण या बेबल साहेबांचा बड्डे आपणच आधी पहिला साजरा करूया. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही व्यासपीठावर त्यांना पुष्पगुच्छ द्या. मग साहेब ही तुमची तयारी झालेली आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमचे तालुका प्रमुख जसजसे एक स्टेप पुढे जातील तसं तुमच्या धंद्यामध्ये आणि सामाजिक कार्यात शिवसेनेसोबत राहून बेबल साहेब तुम्ही एक स्टेप पुढे. लोकांकडून अगदी अतिशय चांगल्या लोकांकडून आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहे. तर संकटाच्या काळामध्ये जेव्हा झगडे साहेबांच्या हातामध्ये तालुका प्रमुख पद आलं, अलबेल असताना सगळं चांगलं असतं आणि सगळे खूप चांगलं काम करतात, पण खरं संकटात काम करणे फार महत्त्वाचं आहे. आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर महिला आघाडी, मगाशी आमचे उमेश खाता ते बोलले की युवा नेते, महिला आघाडी खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो. कुठेही अगदी मीटिंग असू द्या, काही असू द्या, अगदी युवा नेत्यांना, महिला आघाडीला, बेसिकच्या लोकांना सगळ्यांना घेऊन झगडे साहेब प्रत्येक ठिकाणी जात असतात.
झगडे साहेबांचं काम खूप अतिशय वाखाणण्याजोगं आहे. कारण आपण बघितलेले अजून आमचे पहिले पण तालुका प्रमुख खूप चांगले होते, पुढचे पण चांगले होतील, पण आता आम्हाला तर जी संधी मिळाली ती झगडे साहेबांच्या कामामध्ये मिळाली. मी जेव्हा माझ्या गावामध्ये उपसरपंच होती तेव्हा मी एका चांगल्या चोपडे आमचे जे सरपंच होते खूप चांगल्या माणसाबरोबर काम केले. मी भाग्यवान आहे की आत्ता पण मी तालुका प्रमुख झाल्याबरोबर अशा चांगल्या एका राजकारणी खूप अभ्यासू माणसाबरोबर आम्हाला काम करायला मिळतं. जे राजकारणी माणसामध्ये जे गुण असावेत, नेतृत्व असावं, वक्तृत्व असावं, संघटन असावं, नियोजन असावं, हे सगळ्या गुणांनी अगदी आमचे झगडे साहेब कुठेही कमी पडत नाहीत. बऱ्याच जणांनी सांगितलं की तालुक्यामध्ये एक गाव असं शिल्लक ठेवत नाहीत की जिथं ते जात नाहीत. आज हे उद्या ते परवा त्याने आम्हालाही घेतात. म्हणजे राजकारणात मी समाजकारणात पण काम केलं आहे. समाजकारणात महिलांना खूप चांगलं स्थान आहे, पण थोडंसं राजकारणामध्ये कधीतरी महिलांना निग्लेक्ट केलं जातं. पण आमच्या तालुका प्रमुखांकडून कधीच तसं झालं नाही. ते अगदी महिलांना पण काय असलं तरी अगदी आदराने आम्हाला त्या ठिकाणी वागणूक दिली जाते. तर आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांचं नियोजन म्हणाल तर खूप अतिशय चांगलं. साहेब बऱ्याच वेळेला जेव्हा काही काही कार्यक्रम जे झाले चिपळूणमध्ये वगैरे, तर फक्त एकच कुठला तरी निरोप किंवा SMS दिला तरी पण खूप अगदी हॉल भरणार. हे झगडे साहेबांच्या नेतृत्व. आणि कौतुक असंच होत नाही, काहीतरी करून दाखवावं लागतं. केल्याशिवाय काही मिळत नसतं. कौतुकाची थापसुद्धा फार महत्त्वाची असते. आणि आपले लाडके तालुका प्रमुख तशा पद्धतीने काम करतायत. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या मनोगतातून त्यांचं कौतुक झालं आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल देखील सर्वांनी उहापोह केला आहे. शहरप्रमुख आमचे शशिकांत मोदी यांनी सांगितलं आमच्या भावासारखा आहे तो आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. संघटनेमध्ये कुठेही कुरबूर नाही. जी तालुक्याची कार्यकारिणी आहे ह्या कार्यकारिणीमध्ये कुठेही कुरबूर नाही. एका विचाराने ही संघटना चालते आणि विचाराने आदेशाने काम करते. आणि म्हणून विनोद झगडेंचं कौशल्य याच्यात फार मोलाचं आहे. कारण तालुका प्रमुख असे असावे लागतात की त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करावं लागतं. मग महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, अशा पद्धतीने ते एकत्र कार्यकर्ते घेऊन काम करतात. त्यांच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. त्यांनी विविध पदं भोगली. शिवसैनिकापासून वरती जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती, आरोग्य सभापती आणि आता तालुका प्रमुख. शिवसेनेवरती उद्धव साहेबांनी यांच्यावरती विश्वास ठेवला आहे. जरी कठीण काळामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी दिली असली तरी शिवसैनिक कधी डगमगत नाहीत. आणि ते त्यांनी दाखवून दिले की माझ्यावर आमदार नाहीत, आमचे एक आपले खासदार आमच्यावर आहेत, पण आता चिपळूण तालुक्यावरती भगवा फडकला नाही किंवा चिपळूण तालुक्याचा आमदार नाही आहेत म्हणून मी काम कसं करू. आमच्यासारखे जुने जाणते कार्यकर्ते, ते मगाशी आपले शाहीर बोलले आमचे जाधव की आम्ही जुने शिवसैनिक. खरं आहे, आम्ही 40-41 वर्षाची शिवसेना पाहिलेली आहे, जी ज्यानं कोणाला अजून माहिती नाही किंवा काही लोकांच्या आता तेवढं वय पण नाही. 40-41 वर्षे ह्या तालुक्यामध्ये शिवसेना कशी होती, कुठे आम्ही बसत होतो, आम्हाला बसायला पण जागा नसायचा. आम्ही माळावरती संघटनेची स्थापना केली. कुठे ह्याच्या घरात, कधी त्याच्या घरात, कुठे कार्यालय नसायचं, काय नसायचं. फार आणि मोजके 5-50 लोक. हे भास्कर जाधव तालुका प्रमुख झाले त्याचासुद्धा मी साक्षीदार आहे. मुरली मंदिर चिपळूणचं जे वाणी इथलं आहे तिथे 40 ते 50 लोक होते. 40 ते 50 लोक होते. त्याच्यामध्ये भास्कर जाधव 89मध्ये तालुका प्रमुख झाले. त्याच्या अगोदर वरोडेकर होते. म्हणजे असं मी 83-84 पासून शिवसेनेचं काम करतोय. त्यातला मी एक साक्षीदार शिवसैनिक आहे. आम्ही निष्ठा कधी सोडली नाही आणि ती जबाबदारी तुमच्यावर सुद्धा आहे भविष्यात. आता शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना अडचणीत जरी आली असली तरी आपल्या भविष्यात पुढे काही कमी पडणार नाही. लोक म्हणतात अडचण आले, बेमानी केली ना, विश्वासघात केला, बरोबर ना, विश्वासघात केला आहे. ज्या हे शिंदे टोळी जी बोलतात, एकनाथ शिंदे त्यांच्यामध्ये कोण 40 लोक गेले, त्यांनी विश्वासघात केला आहे. उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला की हे सर्व काय आहे ते तुम्ही बघायचं आहे. मग मंत्रिपदं त्यांना दिली, त्यांना अधिकार दिले, त्यांना मोठमोठी पदं दिली आणि गेले अनेक वर्ष 25-30 वर्ष मंत्री, आमदार, नेते, विरोधी पक्ष नेते ही सर्व दिली. आणि नंतर मस्ती आली. उद्धव साहेबांनी एकाएकी पाडलं. कुठे गेले, काय काय गेले सर्व तुम्हाला माहिती आहे. त्या खोलात मी जात नाही, वेळ फार कमी आहे, भरपूर काय बोलता येईल. पण जसं विनोद झगड्यांना तुम्ही शुभेच्छा द्यायला आलात तसं आता उद्धव साहेबांची संघटनासुद्धा तुम्हाला मोठी करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही जे आता इथं 200, 250, 400 लोक इथे आलात, तुमची सर्वांची जबाबदारी आहे. शिवसेना प्रमुखांचा हा पक्ष आहे आणि पक्ष शिवसेना प्रमुखांचा फक्त बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि एकनाथ शिंदेने आपली बाजू राखण्यासाठी किंवा आपला बचाव करण्याकरता फक्त बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही विचार. बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं आहे ना,
बाळासाहेब ठाकरेंनी 2012मध्ये काय सांगितलं ते सर्व ते ऐकलं नाही, फक्त आम्ही विचार ऐकतो म्हणतात. बाळासाहेब ठाकरे बोलले आता माझं वय झालं आहे, माझ्यानंतर उद्धव साहेबांचा सांभाळ करा, आदित्य साहेबांचा सांभाळ करा. हे तुम्ही ऐकलंत ना? हे सर्व ठिकाणी व्हॉट्सअपला येतं, सर्व ठिकाणी येतं आहे, यूट्यूबवरती येतं आहे, फेसबुकला असतं. हे खरं आहे आणि आम्ही ते साक्षीदार आहोत. दसरा मेळाव्यामध्ये आम्ही तिथं होतो तेव्हा हे पण होते, जे कोण आता बेईमान झालेत ना ते पण होते, पण ते ऐकत नाहीत. ते ऐकायचं नाही, फक्त बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चाललो आहे. उद्धवजींनी विचार सोडले, राष्ट्रवादीवाली काँग्रेसवाल्यांना एकत्र केलं. आता राष्ट्रवादीवाले अजित पवार त्यांना त्यांच्या बरोबर आहेत, ते चालत आहेत. म्हणजे हा सर्व झोंडगिरी आहे, ही बेमानी आहे, ही गद्दारी आहे. ही गद्दारी आपल्याला सर्वांना संपवायची आहे. मग जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायती असतील, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आपल्याला त्या जिंकायच्या आहेत. विनोद झगडेच्या पाठी आम्ही आहोतच, नेतृत्व त्यांचं आहे आपल्याला, पण आपण सर्वांनी आपापल्या पद्धतीने जबाबदारीने काम करायचं आहे. गावागावात घराघरात उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठी करायची आहे. आता एक वेळ संघटना आपली उभी केलीत की भविष्यकाळ हा आपलाच आहे, भविष्यकाळ आपला, हा भगवा आपलाच आहे. आता ते स्वतःकडे भगवा घेऊन बसलेत, पण आपला भगवा हा निष्ठेचा भगवा आहे. आपण हे जे सर्व आहोत हे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. हे व्यासपीठावर जे बसलेत पदाधिकारी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आज पदाधिकारी पदाने मोठे आहेत, पण ते प्रथम ते शिवसैनिक आहेत, हे निष्ठावंत आहेत. अनेक वर्षाची निष्ठा आम्ही जपले. 40 वर्षामध्ये आले किती आणि गेले किती. आम्ही कधी कोणाच्या नादाला लागलो नाही, आम्ही व्यक्तिप्रेम केलं नाही, फक्त पक्षावर प्रेम, फक्त पक्षावर प्रेम करायचं. तसंच विनोद झगडेंनी पण ठरवलेलं आहे, फक्त पक्ष आणि पक्षच, पक्ष मोठा करायचा आणि पक्ष मोठा झाला की आपण सर्व मोठे होऊ. म्हणून शिवसेना ही वाढत गेली पाहिजे, वाढत वाढत आणि वाढतच गेली पाहिजे, ही आपली भूमिका असली पाहिजे. आपला रंग भगवा आहे, काल पण तो भगवा होता, आज पण भगवा आहे. म्हणून आजचा रंग भगवा, उद्याचा रंग भगवा, भविष्याचा रंग भगवा. हा भगवा आपण विसरू नका, उद्धव साहेबांना विसरू नका आणि विनोद झगडे यांना परिपूर्ण महाराज की नाहीतरी पण आवाज नाही येत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवदादांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं. उमेश सगळ्यांनी सांगितलं, पण उमेश दादा आमचा शहर प्रमुख पण आहे, सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजेत. कारण विश्वास महत्त्वाचा आहे संघटनेवरती, शिवसेनेवरती. कारण माझे आमदारांचे एकदम गळ्यातले ताईत होते, एकदम ताईत. म्हणजे बळीराम गुजर साहेब आणि ते जेव्हा ही गडबड चालू झाली तेव्हा पहिला कोण जातील तर बळीराम गुजर साहेब आणि दुसरे जातील तर विनोद दादा झगडे साहेब जातील, हे 100% सगळ्यांना माहिती होतं. आणि म्हणून मला आठवलं, कारण हे सगळ्यांचं भाषण आणि सर्वच व्यासपीठ आहे, थोडक्यात घेणार आहे. पाण्यापेक्षा तहान किती आहे ना बांधवानो, पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात प्रेम तर सर्वच करतात, या जगात प्रेम तर सर्वच करतात, पण प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. हा जो विश्वास उद्धवजी ठाकरे साहेबांवरती आमच्या विनोददादांनी जो काय दाखवला, तोच विश्वास ही जनता, ही नेते मंडळी आपल्यावरती 100% दाखवतील. यासाठी मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलो, यासाठी शुभेच्छा द्यायला आलो. खरं तर मी सुद्धा आज पक्का कामामध्ये होतो, जमतंय की नाही, पण प्रभाकरावांचा फोन आला तर नाही बोलू शकत नाही. परत राम डिगे साहेबांचा फोन आला आणि मी थोडा उशिरा येणार होतो, कारण सगळेच आहेत. आताच आमचे नेते आमदार, या जिल्ह्याचे पालकमंत्री भास्कर शेठ जाधव सुद्धा येऊन गेले. बांधवानो जास्त वेळ घेणार नाही, पण कालच एक टी व्हीमध्ये बातमी बघितली, देवदर्शन. शहासाहेबांनी सांगितलं देवदर्शन आम्हाला निवडून द्या, आम्ही काय करू, तुमचं देवदर्शन, रामलल्लाचं देवदर्शन देऊ. मला ह्या ठिकाणी आमच्या ताई परी ओसवाल ताईंचं जे काय म्हणजे हे केलं त्यांनी, त्यांच्या वडिलांच्या नंतर कोणावरती त्या ताईंनी लिहिलं असेल तर माझा दादा, माझा तालुका प्रमुख यांच्यावरती लिहिलं. आणि त्यांनी जे काय सांगितलं ते पण महत्त्वाचं आहे. बांधवा, वडील कोरोनामध्ये गेले, वडील कोरोनामध्ये गेले, वडिलांवरती लिहिलं होतं. आणि त्यानंतर आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो काय डिलेव्हरीचा जो प्रसंग होता, विनोद दादा त्या टायमिंगमध्ये नव्हता, त्यांच्या पाठीची माऊली होती, त्यांनी जे काय त्या टायमिंगमध्ये मदत केली, एक शेवटला विश्वासार्हता जी काय दाखवली. आणि म्हणून सांगितलं की त्या मंदिरामध्ये दर्शन विकतचं घेण्यापेक्षा आपल्या सारख्यांचे जे काय काम, ते जे काय प्रामाणिक आहे, हे आमच्यासाठी मंदिर आहे, हे आमच्यासाठी काम आहे. आणि यासाठी आम्ही सर्वजण त्यांना आशीर्वाद द्यायला आलोय.
सोडला करत असताना अडचणी आहेत, संघर्ष आहे आणि संघर्षात आमच्या शहर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे एक तोंडात साखर आहे, गोड बोले आहेत, त्यात काय प्रॉब्लेम नाही. जसं मोदी साहेब सुद्धा आमचे एकदम शहर प्रमुख पण एकदम खतरनाकच दिलेले आहे. सर्वच न बोलण्यासारखं आमचे गुजर साहेब सुद्धा आहेत. बरीच मंडळी आहे, बरेच जणांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. फार वेळ काय घेणार नाही, पण आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. ज्या ज्या काही गोष्टी आपल्या इच्छा असतील, ज्या काय मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील, आता बांधकाम सभापती झालेत, अजून काय जे असतील ते निश्चितप्रमाणे प्रामाणिकपणे काम करतायत, करत राहतील. नेते आहेत आमचे, राजन साळवी साहेब आहेत, भास्कर शेठ आहेत, संपर्क प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. सर्वच जे गेले ते काय कोण गेले आपल्यातनं गेले ते कोण कावळे, पण राहिले ते प्युअर मावळे. आपल्याही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचा शहरामधला इक्बाल बेबल यांचं सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे, बरोबर ना, वाढदिवस, त्यांनाही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपण तालुका प्रमुख, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आमचा वैभव खेतळे यांचा सुद्धा युवा त्यांचा विभाग प्रमुख त्यांचाही सुद्धा वाढदिवस आहे, आपल्याला त्यांनाही सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याचबरोबर किशोर बळीराम गुजर साहेब आमचे चांगले उपस्थित मान्यवर, खरं बोलणारे मंडळीच भरपूर दिसते. आज झगडे साहेबांचा वाढदिवस आहे. माझी आणि झगडे साहेबांची एक 5-7 वर्षाचीच ओळख असेल, पण प्रत्येक कार्यक्रमात आमच्याबरोबर फिरत असताना एक कार्यकर्ता कसा असावा खरोखर विनोदजीकडनं शिकायचं, आणि त्याच्या पुढचा दिलदार मित्र कसा असावा. जिल्हा परिषदमध्ये गेल्यावरती मिळणारा आम्हाला सन्मान असेल, मान असेल, तो खऱ्या अर्थाने विनोदजींना भेटलो की आम्हाला समजवतं की मान नेता कसा देतो. त्याच पद्धतीने सर्वांनीच आपल्याला सांगितलं, विनोदजींचं कौतुक केलं. आणखीन आपला आमदार नाही ते सांगितलं, पण साळवी साहेब नेते म्हणून तुम्हाला सांगतो, विनोदजी झगडे असतील, मी असेल, आमचे संदीप सावंत असतील, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील, आणि जी आमची नवीन टीम आहे ही निष्ठावंत आहे. आणि संगमेश्वर चिपळूणला सेनेचा आमदार निवडून आल्याशिवाय हे सगळे स्वस्त बसणार नाहीत. 1001% खात्री देतो. आणि जे बसलेले विनोदजींच्या प्रेमातले जी सगळे शिवसैनिक आहेत हे नक्कीच पेटून उठलेत, आणि आमच्या सगळ्या ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जे मागचे आमदार आपले 29,000 पडले असतील, पण ह्या वेळेचा आमदार आपले त्याच्या डबल मताने निवडून येतील असं तुम्हाला ग्वाही देतो. आणि संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आमचे मित्र विनोद झगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. शिवसेनेसाठी येऊन फक्त 6 महिन्याच्या कालावधीत माझी मैत्री त्यांच्याशी अशी झाली की विनोदजी झगडेंबरोबर काम करत असताना एक चांगली लीडरशिप, म्हणजे आपण व्यवसायामध्ये म्हणतो ना, जो लीडर असतो तो व्यवसाय चांगला म्हणतो, त्याचप्रमाणे समाजामध्ये समाजाची बांधिलकी असणारा एक असं व्यक्तिमत्व विनोदजी झगडेंकडे आहे. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाणं, आपल्या सहकाऱ्यांची काळजी करणं, आणि ह्या गोष्टी त्यांच्याकडे खूप अशा काही गोष्टी त्यांच्याजवळ आहेत की त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लोक त्यांच्यामध्ये मंत्रमुग्ध होतात. मगाशी त्या ताईंनी सांगितलं, वडील गेल्यानंतर करोनाच्या काळामध्ये विनोदजी झगड्यांनीच त्यांना एक दादा म्हणून, म्हणजे काय असतं, वडील गेल्यानंतर आपला मोठा भाऊ म्हणून जो काम करतो ते काम विनोदजी झगडेंनी केलं. अनेक लोकांनी त्यांची या ठिकाणी बरीचशी माहिती दिली. पक्षासाठी एक चांगली व्यक्ती म्हणून या पक्षाला मिळालेली ही विनोदजी झगडे आहेत. ह्यांचं नाव आज मातोश्रीपर्यंत आहे, म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मी तर या पक्षासाठी नवीन माणूस आहे, पण मी ज्या 5-6 वेळा मी मातोश्रीवर गेलो, पण विनोदजी झगडेंचं नाव इव्हन उद्धव साहेबांच्या सुद्धा तोंडातून निघालेलं आहे. एवढी चांगली कामगिरी ते चिपळूणकरांसाठी करतात, आणि एकदम सुंदर तालुका प्रमुख आपल्याला मिळालेला आहे, आणि खूप सगळ्यांना सांभाळून घेणारा तालुका प्रमुख मिळालेला आहे. विनोदजी झगडे हे सगळे जण आलेले आपल्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आपल्या प्रेमापोटी आलेले आहेत. आम्ही सुद्धा आपल्या प्रेमापोटी आले आहेत. आपल्याला या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो, आणि आई भवानीच्या वरांनी प्रार्थना करतो आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुका सहकार क्षेत्रात झाल्या, एक खरेदी विक्री संघाची झाली आणि एक कृषी उत्पन्न बाजार समिती झाली. आणि आपल्या कार्यकर्त्यासाठी जर असं ठामपणे पाठीशी उभं राहिलं, आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की या दोन्ही ठिकाणी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विनोद झगडेंनी
संपूर्ण ताकद लावली आणि म्हणून कृष्णा काळपेंसारखा एक ज्येष्ठ शिवसैनिक आज खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून आहेत आणि राजा नारकरसारखा एक सामान्यातला सामान्य शिवसैनिक विभाग प्रमुख आज कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून आहे. हे खऱ्या अर्थानं यश या शिवसेनेत जर असलं त्याला पाठीराखा म्हणून विनोद झगडेंनी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे ही या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. धन्यवाद. यानंतर जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम आपल्या विनंती करतो. तालुका प्रमुख झाल्यानंतर दुसऱ्यांदा आहे. 2 वर्ष झाली. अनेक जणांनी आपली मनोगत व्यक्त केली. विनोद झगडे ह्याच्या कार्याबद्दल आपण सर्वांनीच उत्सुकतेपणे सांगितलं. विनोदला जेव्हा तालुका प्रमुख करायचे असा विषय जेव्हा आला समोर तेव्हा पहिला होकार माझा होता. पण मी विनोदला फार जवळनं पहिल्या दिवसापासून बघतो. कारण या आलोरे गावामध्ये किंवा हा जो पोफळी जिल्हा परिषद गट असेल, आलोरे गट आहे, हा पूर्वीपासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. बरोबर ना बळीराम भाऊ? आणि आलोरेची ग्रामपंचायत शिवसेनेची व्हावी अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती. वाटतं पूर्वी लाड होते आपले, ते आता वारले, हयात नाही. सुरेश लाड ना, सुभाष लाड. आणि मग विनोदने ही ग्रामपंचायत निर्विवादपणे शिवसेनेची केली. अनेक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी संच तयार केला. कार्यक्रमाच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांना जोडलं शिवसेनेशी. आणि लहानपणापासूनच मुळात एक संघटन कौशल्याची आवड असल्यामुळे एक चांगला कार्यकर्ता आपल्या सर्वांना या चिपळूण तालुक्याला शिवसेनेला मिळाला. सुरुवातीला ग्रामपंचायत ताब्यात घेतल्यानंतर या जिल्हा परिषद गटामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आलेलं आहे. आणि राजकारणामध्ये नशीब पण लागतं. कारण जिल्हा परिषदला गेल्यानंतर सभापतीची लॉटरी कोणाला लागेल हे सांगू शकत नाही. कारण तो लखोटा येईपर्यंत आम्हालासुद्धा माहिती नसतं. आणि त्यामुळे तो नशीबवान पण आहे. आणि त्यामुळं सभापती म्हणून अतिशय चांगलं काम केलं. अनेक सभापती पाहिले. पण सभापती झाल्यानंतर पक्षाला विसरणारे सुद्धा सभापती पाहिलेत मी. पण विनोद एक चांगला चिकाटीने काम करतो आहे. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा या पक्षावरती जे संकट आलं आहे त्या संकटामध्ये आमदाराचा वरद असताना तालुका प्रमुख काम करणं आणि त्या मतदारसंघात आमदार नसताना काम करणं ह्याच्यामध्ये फार तफावत आहे. कारण त्यातनं मी पण गेलेलो आहे. मी पण त्या पायऱ्या चढलेलो आहे. आणि त्यामुळं चिपळूण तालुक्यामध्ये शिवसेना एकसंघ या फुटीनंतरसुद्धा प्रत्येक तालुक्यातल्या गावामध्ये जाऊन वाडीवाडीपर्यंत पोहोचून अतिशय चांगलं कष्टाचं काम विनोद हा करतो आहे. आणि याहीपेक्षा तो अधिक करेल आणि ही शिवसेना मजबूत करेल. आज त्याच्या तालुका प्रमुखाच्या कारकिर्दीमध्ये या आगामी या सगळ्या मोठ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, लोकसभा आहे, विधानसभा आहे, सर्व निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मला वाटतं पहिली लोकसभा होईल मार्च नंतर. आपल्या कदाचित लोकसभा विधानसभा एकत्रितसुद्धा होईल. आपण सगळेजणांची पुन्हा एकदा इच्छा आहे की हा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा जो भगवा आपण डौलाने जो गेली 10 वर्ष फडकत होता तो पुन्हा एकदा डौलाने फडकावा ही सगळ्यांची इच्छा आहे. आज आपण राज्यामध्ये आघाडी म्हणून काम करतो आहे. आपण शिवसैनिक म्हणजे आदेश पाळणारे आपण शिवसैनिक आहोत. पण शिवसैनिकावरती अनेक संकटं आली
आणि अनेक संकटामध्ये हे जे 40 आमदार आणि गद्दार खासदार हे जेव्हा गेले, हे सगळ्यात मोठं संकट होतं. आणि या मोठ्या संकट असतानासुद्धा आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे न डगमगता या सर्व संकटाला आपल्या सर्वांना बरोबर घेऊन सामोरं गेले. आपल्या पक्षप्रमुखांबद्दल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आपल्या सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना अभिमान वाटावं असं काम आपल्या पक्षप्रमुखांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. फक्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आज मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या संख्येने आपल्या शिवसेनेबरोबर सक्रिय न होता आपल्याबरोबर आपल्या पक्षाची पदं पण घ्यायला तयार झालं, असं चित्र आहे. आणि हे चित्र जेव्हा निवडणुका येतील त्या निवडणुकीपर्यंत आपल्याला हे अबाधित ठेवायचं आहे. आणि त्यासाठी माझा सहकारी विनोद झगडे याचं मी मनापासून कौतुक करतो की चिपळूण तालुक्यामध्ये या सर्व आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन, कारण इथे शिवसेनेचे 2 नेते आहेत, आता राऊतसाहेब नेते झालेले आहेत, भास्करराव नेते आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांची मर्जी राखून, तशी ती त्याची सर्कस आहे, पण मध्ये मी असल्यामुळे त्याला अडचण नसते काय, बरोबर ना. मध्ये मी असल्यामुळे ह्या दोन्ही तालुका प्रमुखांना अडचण नसते. मी त्याला सांगितलं आहे बिंदास काम करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते काम करा, तुमच्या मागे मी ठामपणे उभा आहे. आणि हे दोन्ही तालुका प्रमुख अतिशय चांगलं काम करत आहेत. आमचा बंड्या बोरुडकर पण सुद्धा करतो आहे. आणि या सगळ्यांच्या कामामुळे आपल्या पुन्हा एकदा हा संगमेश्वर चिपळूण मतदारसंघावरती भगवा नक्की पडकेल. मी पुन्हा एकदा विनोद झगडे याचं मनापासून त्याला शुभेच्छा देतो. त्याला दीर्घायुष्य लाभो. भविष्यामध्ये आज सभापती झाला आहे, उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष हो, भविष्यात आमदारसुद्धा हो, अशा सगळ्या शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवी सोमेश्वर चरणी नतमस्तक होतो. माझ्या नागावे गावचं ग्रामदैवत आई सुकाई चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय ज्यांची आज पुण्यतिथी आपण आहे, ते आपल्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. माझ्या वाढदिवसाच्या अभिनंदन सोहळ्यासाठी विचारमंचकावर उपस्थित असलेले, खऱ्या अर्थानं खरं तर त्यांचा संगमेश्वर राजापूर हा मतदारसंघ आणि खूप व्यस्त असा कार्यक्रम होता. मी या शिवसेनेचे उपनेते राजन साहेबांना विनंती केली, साहेब तुम्ही या कार्यक्रमाला यायला पाहिजे. त्यांनी एका मिनटात सांगितलं विनोद मी नक्की येणार. आणि जेव्हा साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आले, ते खरं तर आमचं नियोजन चुकलं होतं. आम्ही 4चा टायमिंग दिला होता. आणि मला माहिती आहे की नेहमीच माझ्या वाढदिवसाला संध्याकाळी दिवसभर माणसं भेटत असतात, पण संध्याकाळी 7 नंतर फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नेहमीप्रमाणे जी लोकांना ज्या कार्यक्रमाची सवय आहे त्याप्रमाणे लोक उशिरा आली. परंतु साळवीसाहेब मला वाटतं तब्बल 2-2.5 तास आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहात. मी तुमचे खरोखरच आभार मानीन. असं खरा अर्थानं कार्यकर्त्यावर प्रेम करणारं असं नेतृत्व सन्माननीय राजनजी साळवीसाहेब, ज्यांचे आपण या ठिकाणी विचार ऐकलेत. परखड आणि संघटनेसाठी एकनिष्ठ, कठोर कोणतंही संघटनेसाठी नेहमीच कर्तव्यदक्ष आणि सच्च्या कार्यकर्त्यामागं उभं असणारं नेतृत्व, ते म्हणजे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सन्माननीय सचिनभाई कदम. खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्षानंतर चिपळूण संगमेश्वर विधानसभेला संप्रमुख कसा असावा याचं उत्तम उदाहरण. कारण मी तर साहेब गेले 22 ते 23 वर्षापेक्षा अधिक काळ शिवसेनेचं काम करतो आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला संप्रमुख असं आठवतो की एखादा कार्यक्रम असतो, गावाकडे येत असतो तो, आणि त्यानिमित्तानं तो एखादी बैठक घेतो, एखाद्या यात्रेसाठी येतो तेव्हा तो बैठक घेतो. परंतु मला वाटतं सुरेश कदम साहेबांना जवळजवळ 7 ते 8 महिने झाले असतील संपर्कप्रमुख होऊन. या कार्यकालामध्ये अनेक कार्यक्रम पक्षाचे नुसते फक्त शब्दाने आदेश दिले नाहीत, तर प्रत्येक गोष्टीतून, मग त्या ठिकाणी आर्थिक मदत असू दे, कुठले सहकार्य असू दे, अशा पद्धतीनं ठामपणे उभं राहणारं नेतृत्व जर कोण असेल तर ते सुरेशजी कदम साहेब,
मी निश्चितपणे साहेबांना धन्यवाद देईन, कारण की आपल्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये साहेबांचं मोठा बिझनेस आणि सगळ्या गोष्टी खूप मोठं काम असतं. या सगळ्यातून आपले वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी निश्चितपणे सूर्यकांतजी कदम या साहेबांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे चिपळूण शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख, माझे सहकारी सन्माननीय सुधीरभाऊ शिंदे, चिपळूणचे सहसंपर्क प्रमुख आमचे सन्माननीय अशोकरावजी नलावडे, आमचे मित्र सन्माननीय उद्योजक अनिल शेठ गुजर, ज्यांचे आपण विचार आपण नेहमी ऐकले की चांगला वक्तृत्व आणि शिवसेनेचं एक धडाडीचं नेतृत्व, एक बुजुर्ग नेतृत्व म्हणजे ज्यांची ओळख आहे ते बळीरामदादा शिंदे, माझ्याबरोबर माझे कामावर काम करणारे, जवळजवळ मला 3 ते 4 टर्म चिपळूणसारख्या शहरामध्ये बलाढ्य अशा प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारून निवडून येणार आणि एक दमदार असं नेतृत्व शिवसेनेचं, शहर प्रमुख माझे सहकारी सन्माननीय शशिकांतजी मोदी, दुसरे माझे सहकारी मित्र देवरुखचे तालुका प्रमुख सन्माननीय बंडूशेठ बोरुकर, महिला आघाडीच्या सन्माननीय वैशालीताई शिंदे, विशेषतः महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सन्माननीय ऐश्वर्याताई घोसाळकर, या विधानसभा संघटिका सन्माननीय रुमाताई देवळेकर, तालुका माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम आपण घेतला होता. परंतु मी साळुसाहेब मी माझा वाढदिवस मी साजरा करत नाही. जरी मी केला तरी तो छोट्या प्रमाणात मला घरी येऊन शुभेच्छा देतात, मी घरी शुभेच्छा लोकांना स्वीकारतो. परंतु मी जेव्हा तालुका प्रमुख झालो तेव्हा जेव्हा सभापती झालो होतो तेव्हा माझा वाढदिवस हा 18 तारखेला घेतला होता आणि ह्या सभागृहामध्ये घेतला होता. त्यानंतर आज हा वाढदिवस, गेल्या वर्षी देखील माझा वाढदिवस तुम्ही आला होता, माझ्या घरासमोर आपण एक छोटेखानी कार्यक्रम करत होतो. पण कारण की मला नेहमीच असे खंत वाटते की बाळासाहेबांचा स्मृतिदिन आणि माझा वाढदिवस या दोन्ही गोष्टी ह्या माझ्या दुर्दैवाने त्या एका दिवशी आहेत, त्यामुळं तो कार्यक्रम करायचा नाही. परंतु मी असा एक संकल्प आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी असा एक संकल्प केला की ज्या बाळासाहेबांनी म्हणजे मी आजचा हा कार्यक्रम माझा घेताना इथं काही भगवे झेंडे लावायची गरज नव्हती किंवा बाकी गोष्टी गरज नव्हती. असे काही लोकांचे अभिप्राय आले की अनेक पक्षामधले अनेक क्षेत्रामधले लोक जो आपल्याला प्रेम करतात त्यांनी मला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. ते मला जर तुम्ही खरं पक्षीय कार्यक्रम घ्यायला नाही पाहता विनोद शेठ, आम्हाला पण कार्यक्रमाला यायचं होतं. तर मी त्याला सगळ्यांना सांगितलं की माझी ओळख जी आहे ती विनोद झगडे म्हणून नाही, मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून आहे आणि ज्या शिवसेनेने मला ओळख दिली आहे त्यामुळे माझा आजचा भव्य आणि दिव्य वाढदिवस होतो. तर विनोद झगडे कोण आहे? अशा अनेक विनोद झगडे, अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते शिवसेनेने घडवले आणि मग जर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची माझा वाढदिवस असेल तर खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत, त्याकरता आजचा वाढदिवस व्हावा अशी संकल्पना आम्ही ठेवली. आणि विशेषतः मी धन्यवाद देईन की त्यामध्ये आमच्या ह्या गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत प्रसादजी लाड, आमचे माझे दुसरे सहकारी आहेत सन्माननीय परशुरामजी मोहिते, नेहमीच माझ्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करणारे शिवसेनेचे आमचे या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य असतील आणि ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आमचे मोहनदादा चव्हाण, आमचे अनिलदादा जाधव आहेत, विशेषतः सोनारीमधून सुरूबाई आहेत, मार्केटमधून आमचं जावेद असेल किंवा आमचे ग्रामपंचायतचे सदस्य निलेशभाई चावरे असतील, विशालजी ओसवाल असतील, जमीरभाई कडवेकर आहेत, आमचा सूरज लाडा आहे, शुभम मोहिते आहे, अशा अनेक मी जर आता नावं घ्यायला गेलो तर जवळजवळ मला वाटतं आमची ही सगळी टीम जी आहे ही जवळजवळ 100-125 मुलांची खूप मोठी टीम आहे. सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही कारण की हा कार्यक्रम होत असताना मला सर्वांनीच या ठिकाणी हे नियोजन केलं आणि हाचा कार्यक्रम त्यांनी घेतला, त्याकरता धन्यवाद देतो. एखादं नाव राहिलं तर सॉरी, कारण की कार्यक्रम खूप लांबला आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या रांगेत बसले लक्ष्मण कदम असू देत किंवा आमचे कमालभाई असू देत, अर्जुनराव असू देत, सगळी मंडळी मोहनदादा असू देत, ती सगळी मंडळी वेळेत आलेत. 4 वाजता आली ती सगळी मंडळी. खरं तर बरोबर 4:30-5:30 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या वेळेमध्ये येणारे भास्करराव बरोबर थोडा उशीर झाला होता, पण तरी पण लोक जमली नव्हती कारण की सगळ्यांना संध्याकाळी उशिरा जवळ आपण कार्यक्रम होतो वाढदिवसात, त्यामुळे लोक उशिरा जमली. परंतु ही खूप वेळ आणि खूप संयमानात बसलेली लोक आहेत, त्यांना देखील मी निश्चित धन्यवाद देतो. खरं तर या ठिकाणी मी या वाढदिवसाच्या अभिनंदन नक्की सांगेन की तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना निश्चितपणे अनेक अडचणी आहेत, अनेक संघर्षाच्या काळामध्ये ही जबाबदारी मला मिळालेली आहे. परंतु जेव्हा
तुम्हाला पुढे जायचं असेल तेव्हा जेव्हा प्रवाहाच्या विरोधात तुम्ही पुढे जाता तेव्हाच नक्की तुम्हाला यश मिळतं आणि त्या पद्धतीचं काम हे नक्की मी करतो आहे. मला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आणि शिवसेने सचिव सन्माननीय राऊत साहेबांना, कारण की राऊत साहेबांनी देखील जो माझा विश्वास दाखवलेला आहे. मी प्रामाणिकपणे आज जर पाहायचं झालं तर नक्कीच 2019 नंतरच्या निवडणुकीनंतर या मतदारसंघामध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि ह्या पराभवाला सामोरं जायला लागल्यानंतर काही दिवसानंतर आपली शिवसेना फुटली आणि ही शिवसेना फुटल्यानंतर अशा बिकट परिस्थितीमध्ये मला पक्षाची जबाबदारी मला मिळाली. परंतु मी नक्की आपल्याला सांगेन, साळवीसाहेब आपण गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम करताय, जिल्हा प्रमुखसारख्या पदांवर आपण काम केलेलं आहे. पण मी साहेब आपल्याला सांगेन, कित्येक नेते आले शिवसेनेजीवर, मोठे झाले, कोणी आमदार झालं, कोणी मंत्री झालं, आणखीन अनेक पदांनी उपभोगली, ते निघून गेले असतील. परंतु साहेब मी जर आज काम करताना मी डगमगलो नाही तर कारण एकमेव कारण आहे, तो म्हणजे माझा शिवसैनिक. या सगळ्या उलाढालीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आज देखील त्याच ठाम विश्वासाने त्याच निश्चयानं आज शिवसैनिक आजही त्याच जागेवर आहे. आणि मग हे करत असताना साहेब आपल्या सर्व सहकाऱ्यांचं नेहमीच मला सहकार्य लाभतं आहे. मी नक्की आपल्याला सांगेन की जोपर्यंत पदं येतात पदं जातात, सत्ता येते सत्ता जाते, मला माहीत नाही मी माझ्याकडे हे पद किती दिवस असेल, पण जोपर्यंत हे पद माझ्याकडे आहे तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी या चिपळूण तालुक्याच्या शिवसेनेला न्याय देण्याचं काम नक्की करेन. आणि एक स्वप्न नक्कीच आहे की जो भगवा आहे चिपळूण तालुक्याचा उतरला आहे तो पुन्हा भगवा या ठिकाणी डोलावून फडकायसाठी मी या सर्व सहकाऱ्यांबरोबर नक्की काम करेन. कार्यक्रमाला उशीर झाला आहे त्यामुळे माझं मनोगत या ठिकाणी आटोपतं घेतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांना निश्चितपणे धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये ज्या सर्व सहकाऱ्यांनी आमच्या काम केले त्या सर्वांना निश्चितपणे या ठिकाणी दिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी अलोर विभागातर्फे त्याचा जन्मदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपण सर्व शिवसैनिक हितचिंतक साजरा करत आहात. त्यानिमित्तानं विनोदजीला आशीर्वाद द्यायला शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माझे सहकारी सचिन कदम, संगमेश्वर तालुका चिपळूण तालुक्याचे संपर्क प्रमुख माझे सहकारी सुरेश कदम, आज वंदनीय शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन. शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये निश्चितपणे एका डोळ्यामध्ये दुःखाश्रू, एका डोळ्यामध्ये आनंदाश्रू असा आजचा दिवस आहे. विनोदचा जन्मदिवस म्हटल्यानंतर बालपणापासून आपण पाहत गेलात असाल आपले आई वडील, आपली भावंड आपल्या वाढदिवस साजरा करतात. त्यानंतर आपण शाळेमध्ये जातो, महाविद्यालयामध्ये जातो, तिथं तो वाढदिवस साजरा होतो. आणि मग त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये आपण असू तर राजकीय क्षेत्रातले सुद्धा आपले असणारे सहकारी असतील आपला वाढदिवस साजरा करत असतात. त्याच पद्धतीने निश्चितपणे विनोदच्या आयुष्यातला आजचा एक महत्त्वाचा क्षण आहे. मी 6 वाजता बरोबर इथे या ठिकाणी आलो. सचिनजी 6 वाजल्यापासून कार्यकर्त्यांची धावपळ बघतोय, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहतोय. आपला विनोदचा जन्मदिवस साजरा करायचा आहे. अनेक नेते मंडळी, अनेक सहकारी आपल्या अलोरे भागामध्ये येणार आहेत आणि तो वाढदिवस मोठा झाला पाहिजे, भव्य दिवस झाला पाहिजे या भावनेने अनेक कार्यकर्त्यांची इथे मी हलचल बघितली. 6:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि 6:30 वाजल्यापासून आता जवळजवळ 8:30 झाले. 2 तासामध्ये शांतपणे बसून सर्वांची मनोगत ऐकतोय. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये प्रत्येकाला आलेली विविध अनुभव असतील. वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये कसे रुजलेले आहेत आणि ते सर्व विचार आमच्या विनोदजीमध्ये कसे रुजले आहेत ह्याची उदाहरणं अनेक सर्व वक्त्यांनी याआधी दिली. 2 तासाच्या कालावधीमध्ये
विनोदला मी जवळनं पाहिलं होतं, विनोदची अनेक रूपं मी पाहिली होती, पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आल्याचा मला आनंद आत्ता मिळत आहे की वंदनीय शिवसंग्रामांचा विचार करून एक शिवसेना कसा लढला, वाढला, मोठा झाला, हे निश्चितपणे आनंदाचा क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना जन्माला घातली. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक इथल्या आमच्या नेते मंडळींनी त्या काळामध्ये शिवसेना प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. मग शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब झाले, त्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक मंडळी त्या काळामध्ये काम केलेलं आहे. आणि आज शिवसेनेचे नेते, युवा नेते आदिल साहेबांच्या काळामध्ये सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी काम करत आहेत. 3 पिढीचा वारसा असलेला शिवसेना पक्ष रोपटं लावलं, वटवृक्ष झाला आणि वटवृक्षा सावलीमध्ये अनेक मंडळी मोठी मोठी झाली, मानाची पदं घेतली. याचं उदाहरण अनेक या ठिकाणी आहे. गेली 40 वर्ष मी स्वतः शिवसेना पक्षाचं काम करतोय. एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख, आमदार आणि उपनेता. पण या संपूर्ण आज जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. 9 तालुक्यामध्ये आपण एक 30 वर्ष मागे गेलो. ते 30 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये हे काँग्रेसचं प्राबल्य होतं. त्यात असलेल्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये पाहिलं आपण तर या 9 तालुक्यामध्ये चिपळूण तालुका आहे, हा संघर्षाचा तालुका प्रत्येक वर्षापासून आम्ही पाहतो. काँग्रेसचं प्राबल्य, राष्ट्रवादीचं प्राबल्य, त्यांच्यामध्ये वाद हे अनेकदा पाहिलेले आहे. आणि असलेल्या काँग्रेसच्या लोकांना टक्कर देऊन इथं शिवसेना रुजवण्याचं काम हे आमच्या सर्व मान्यवरांनी, आपण लोकांनी केलेलं आहे. तर निश्चितपणे अभिमानाच्या ठिकाणी आहे. बापूसाहेब खेडेकर मला वाटतं पहिले आमदार होते, त्यानंतर भास्कर जाधव तालुका प्रमुख झाले, मग ते आमदार झाले. हा संपूर्ण प्रवास तुम्ही सर्व मंडळींनी जवळनं पाहिलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला ही संकटं येतात, ही संकटं चिपळूण तालुक्याला नवीन नाही आहेत. नारायण राणे शिवसेना सोडून गेले, भास्करराव आपल्यापासून दूर गेले, सदानंद चव्हाण आता शिवसेना सोडून गेले. ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये एक गोष्ट आम्ही मंडळींनी ओळखलेली आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेना प्रमुखांचे संस्कार हे सर्व आमच्या चिपळूण तालुक्यातल्या प्रत्येक शिवसैनिकावरती हृदयामध्ये कोरलेले आहेत. आणि ते संस्कार असल्यामुळे नेता कोणी गेला तरी या शिवसेनेवरती कोणता फरक पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही शिवसेना तुमच्या सर्वांच्या जीवावर तो उभी आहे, याचा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे. व्यासपीठ बघा ना, व्यासपीठावरती पंचायत समितीपासून, जिल्हा परिषदपासून, विधानसभेपासून अनेक मंडळींनी या ठिकाणी संघटनेची बांधणी केलेली आहे, संघटनेची पदं भोगलेली आहे. एकमेव शिवसेना पक्ष असा आहे की तो सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य पुरुष असेल, महिला असेल, त्यांना मानाची पदं दिलेली आहे. आणि म्हणून संपूर्ण जडणघडणीमध्ये पाहिलं तर चिपळूणवासियांना शिवसेना म्हणजे काय सांगण्याची काय आवश्यकता या ठिकाणी नाही. फक्त आज या ठिकाणी मी निश्चितपणे विनोदजीचं कौतुक करेन. खेड तालुक्यातला सुपुत्र चिपळूण तालुक्यामध्ये अलोऱ्यामध्ये वडिलांच्या नोकरीनिमित्त अलोऱ्यामध्ये आला, तिथं लहानाचा मोठा झाला. तिथं तुमच्या अलोरेवासियांनी ह्या सर्व मंडळींनी ह्याला आपलं समजलं. आणि मग त्या काळामध्ये त्यांनी तरुण तडफदार नेतृत्व या भागामध्ये उदयाला आलं. त्या ठिकाणी अनेक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी कामं केली. शिवजयंतीसारखा छत्रपती शिवाजींचा कार्यक्रम मोठ्याने केलेला आहे. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये बघितलं तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सदस्य, ग्रामपंचायत, उपसरपंच असा प्रवास त्याचा सुरू झालेला निश्चितपणे तुम्ही जवळनं पाहिलेला आहे. पण मनामध्ये खंत होती. सचिनने माझ्याशी उल्लेख केला की अलोरेची ग्रामपंचायत आपल्या ताब्यामध्ये आली नाही, हे दुःख त्याच्या मनामध्ये होतं. आणि मग या सर्व सहकार्याने घेऊन त्या ठिकाणी अलोरेच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सरपंचपद विराजमान झालं. ते होता निवडणूक आल्या पंचायत समितीच्या, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याला पहिला पराभव पत्करावा लागला. पण पराभवाने खचून गेला नाही.
शिवसेनेचा भगवा इथं फटकं व्हायचाच ह्या उद्देशाने त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं गेला. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तो सदस्य निवडून आला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की जिल्हा परिषदमध्ये त्याला बांधकाम आरोग्य सभापतीपद मिळालं. मी त्यावेळेला शिवसेनेचा आमदार म्हणून होतो. निश्चितपणे संपूर्ण जिल्ह्याची वाटचाल पाहत होतो. पण त्यावेळेला असलेल्यामध्ये सुद्धा विनोदचं जिल्हा परिषदमध्ये बांधकाम आरोग्य सभापती जे होतं ते निश्चितपणे कौतुकास्पद होतं. संपूर्ण जिल्ह्याला न्याय द्यायचा प्रामाणिकपणे त्याने प्रयत्न केलेला आहे. ह्याचं कारण असं आहे की खालचा शिवसैनिकापासून खालपासून वरपर्यंत गेलेला कार्यकर्ता जसा घडला जातो तो घडलेला आम्ही जवळनं पाहिलेला आहे. आणि म्हणून हे एक वाटचाल करत असताना शिवसेनेवरती थोडं संकट आलं. ज्यांना शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेने मोठं केलं ते शिवसेना सोडून गेलं हे दुःख तुम्हाला नक्की आहे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख त्यांनी त्याला तालुका प्रमुख पदावर बसवलं. आपण सांगितलं प्रवाहामध्ये पोहणं फार सोपं असतं पण प्रवाहाच्या विरोधात पोहणं म्हणजे फार कठीण असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये विनोदवरतीची जबाबदारी जी तालुका प्रमुख पदाची दिलेली आहे ती त्यांनी पेलवली आहे. ह्याचा अर्थ असा ही समोरची जी सभागृहामध्ये जी उपस्थिती आहे ते निश्चित त्याचं कार्य आहे अभिमान या ठिकाणी सांगेल. आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही आहे. निश्चितपणे मला नक्की विश्वास आहे अनेक मंडळींची अपेक्षा आहे अनेक मंडळींची इच्छा आहे की दुर्दैवाने ही शिवसेनेची जी वाटचाल आहे चिपळूण तालुक्याची ही तुम्ही आम्ही जवळनं पाहिलेली आहे. दुर्दैवाने आपण इथले जे आमदार होते ते शिवसेना सोडून गेलेले आहे. ज्या ज्या वेळेला शिवसेना सोडून जातात त्या त्यावेळेला ज्याला संधी मिळते तो निश्चितपणे बरोबर ना पुढे पुढे जातो. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये मला विश्वास आहे ह्या संपूर्ण चिपळूण तालुक्याच्या नकाशावरती विनोदजीचं नाव निश्चितपणे वरच्या क्रमांकावरती असेल अशा त्याच्या मन शुभेच्छा. आपल्या शिवसेनेचे उपनेते डॉक्टर राजेंद्र सावंत, जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सुरेशभाई कदम, माजी सभापती सन्मान्य वैभवराव शिंदे, तालुका प्रमुख संदीप सावंत, तालुका प्रमुख मंडळाचे गौरवकर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, अल्पोपाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कोणीही अल्पोपार घेतल्याशिवाय जाऊ नये अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे.